लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 28 डिसेंबरच्या भागामध्ये आता पार्थने स्वतःचा निर्णय ऐकवून रम्याला जबरदस्त शॉकच दिलेला असतो। पार्थ सर्वांच्या समोर वसुंधराला म्हणतो की हे बघा आत्या, रम्यावरती आमची माया, आमचं प्रेम आहे। रम्या माझी चांगली मैत्रीण आहे, त्यामुळे तिच्यासोबत लग्नाचा विचार तरी मी करूच शकत नाही। रम्या आता खूप रडत असते। रम्या पूर्णपणे कोलमडूनच जाते। ज्यावेळी ती धक्क्याने खालती कोसळते तेव्हा सर्वजण तिला उठवण्यासाठी जातात। वसुंधरा चिडते आणि ती सर्वांनाच अडवते। रम्याची साथ देत वसुंधरा सर्वांनाच सक्त ताकीद देते की तिची आई तिची काळजी घ्यायला समर्थ आहे। तुमच्या दयेची आम्हाला गरज नाहीये। त्यानंतर रम्याला उठवून ती सोफ्यावरती बसवते आणि विक्रमला जाऊन विचारते की मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू अजूनही दिलेलं नाहीयेस। तेव्हा विक्रम मुख गिळून शांतच उभा असतो। आपल्या नात्याचा आदर ठेवून आपल्याला नवीन एक नातं तयार करायचं आहे। त्यावरती विक्रम काहीच रिॲक्ट करत नाही। चिडलेली वसुंधरा त्याला विचारते की तू गप्प का आहेस, माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीयेस। इकडे श्रेया पिहूवरती ओरडते। ती म्हणते की तू केलेल्या एका चुकीने किती मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। रम्याताईला असं वाटतंय की पार्थ दादाला ती आवडते आणि वसुंधरा मावशी तर त्या दोघांचंही लग्न लावायला निघाले आहे आणि हे सगळं ना तुझ्या चुकीने घडलंय पिहू, रडायचे तर रड। त्यावरती पिहू रडतच श्रेयाची माफी मागते। ती म्हणते की काय करू, रम्याताई माझ्यावरती ओरडली ना, मी फक्त मस्करीत हे सगळं केलं होतं। परंतु त्या मस्करीची किती मोठी कुस्करी झाली आहे हे पिहूला कळत नसतं। त्यानंतर श्रेया तिथे पिहूला विचारते की तू हे सगळं केलंय त्याबद्दल घरात कोणाला माहिती तरी आहे का। त्यावरती पिहू नकार देते। तेव्हा श्रेया म्हणते की बरं झालं, जर ही गोष्ट आईला कळली असती ना तर आईने चांगलं तुला फोडून काढलं असतं आणि वसुमावशीचा राग तुला चांगलाच माहिती आहे पिहू, तुझं काय करेल सांगता येणार नाही। हे बघ, सर्वांच्या समोर तू नॉर्मल राहा। अशी जर घाबरत तू सर्वांच्या समोर गेलीस ना तर सर्वच जण तुला विचारतील की काय झालंय आणि रडत रडत घाबरून सगळ्यांच्या समोर सगळंच सांगून ठेवशील। तेव्हा श्रेया तिथे पिहूला विचारते की लक्षात येते ना मी काय समजावण्याचा प्रयत्न करते। तेव्हा पिहू म्हणते की ठीक आहे। तोचपर्यंत इकडे वसुंधरा विक्रमवरती चिडते। ती म्हणते की पार्थला रम्या शोभून दिसते, पार्थच्या सगळ्या आवडीनिवडी रम्या किती छान जपते आणि आपल्या घराला रम्यात सून म्हणून शोभते। परंतु तिथे आता विक्रम मानिनी आणि त्याचबरोबर पार्थला रम्यासोबतच्या लग्नाचा निर्णय अजिबातच मान्य नसतो। विक्रम काहीही बोलत नसतो, शांत शुंभासारखा उभा असतो। तेव्हा वसुंधरा म्हणते की ठीक आहे, इतर आईवडिलांप्रमाणे हात जोडून तुला विनंती करायची असेल तर तेही करते, कारण माझ्या रम्याचे वडील नाही आहेत। असं म्हणत चक्क वसुंधरा हात जोडून विक्रमकडे तिच्या मुलीच्या लग्नासाठी भीक मागत असते। तेव्हा विक्रम म्हणतो की अगं ताई काय करतेस तू, हे सगळं असं करून प्लीज मला लाजवू नकोस। तेव्हा वसुंधरा चिडलेली असते आणि त्यातून ती पूर्णपणे आता कोलमडून गेलेली असते। परंतु हा सगळा गोंधळ पिहूमुळे निर्माण झालेला असतो। वसुंधरा तिथे विक्रमला म्हणते की हे बघ, इतर आईबाप जसं आपल्या मुलीसाठी सगळं काही करतात ना, सगळं मी माझ्या रम्यासाठी करेन, भाऊ म्हणून तुला कधीच गृहीत धरणार नाही। तेव्हा वसुंधरा म्हणते की अरे बोल काहीतरी। त्यावरती विक्रम तिथे आता खुलासा करतो की पार्थसाठी ऑलरेडी आम्ही एक मुलगी बघून ठेवली आहे, जाऊन आम्ही त्यांच्यासोबत बोलणी देखील करून आलो आहोत। रम्या धक्क्याने उठते आणि पार्थकडे पाहतच राहते। चिडलेली वसुंधरा विक्रमला विचारते की फक्त बोलणीच करून आला आहात की आमच्या नकळतपणे सगळं पक्कही करून आलात। त्यावरती विक्रम तिला सांगतो की नाही ताई, फक्त आम्ही बोलणीच केलीत। विक्रम सर्वांच्या समोर खुलासा करतो की खरं तर एका पार्टीत ती मुलगी आवडली होती, आम्ही स्वतःच जाऊन मागणी घातली आणि आम्ही ठरवूनही आलो की रम्याचं लग्न झाल्याच्या शिवाय तिचं लग्न पार्थशी होणार नाहीये आणि म्हणूनच रम्याच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी मी तुझ्याकडे आलो होतो। धक्क्याने रम्या समोर येते आणि विक्रमला विचारते म्हणजे पार्थसाठी मी इथे या घरात असतानाच तुम्ही मला या घरातून घालवून देऊन त्या मुलीला इथे घेऊन येणार होतात का। आता रम्याने खूप मोठा गैरसमज करवून घेतलेला असतो। तेव्हा मानिनी तिचा गैरसमज दूर करते। ती म्हणते की नाही रम्या, एकाच घरात जर एक मुलगा आणि मुलगी दोन्ही लग्नाचे झाले असतील तर मुलीचं लग्न झाल्याशिवाय मुलाचं लग्न करायचं नाही, ही या घरची परंपराच आहे। त्यानंतर मानिनी वसुंधराकडे विनंती करते की या सगळ्याचा प्लीज गैरअर्थ काढू नका। चिडलेली वसुंधरा त्या दोघांनाही विचारते की ती मुलगी आहे तरी कोण,
नाही म्हणजे माझ्या रम्यापेक्षा संस्कारात संपत्तीत जास्त उजवी आहे का? तेव्हा तिथे विक्रम सांगतो की माझ्या एका जुन्या मित्राची मुलगी आहे ती, तिच्यासाठी आम्ही स्वतःच मागणी घातली आहे. चिडलेली वसुंधरा त्याला जाब विचारते की त्या मुलीला काही नाव गाव वगैरे असेल की नाही. अरे ती आहे तरी कोण? कुणाची मुलगी आहे ती? तो मित्र आहे तरी कोण? आता प्रश्न विचारल्यानंतर विक्रमचा नाईलाज असतो आणि विक्रम तिथे वसुंधराला सांगून टाकतो की धनंजय मोहितेची मोठी मुलगी नंदिनी. तेव्हा सरकन वसुंधराच्या डोळ्यासमोर तिचा घडलेला भूतकाळ उभा राहतो आणि वसुंधराने त्यावेळी जो मनात गैरसमज निर्माण करून घेत धनंजयच्या विषयी राग निर्माण झालेला असतो, तो राग तिने आजपर्यंत धरून ठेवलेला असतो आणि तिच्या नवऱ्याचा मृत्यूला धनंजय जबाबदार आहे असं ठरवून ती स्वतःच मोकळी झालेली असते. आता सर्वात जास्त वसुंधराला राग तर विक्रमचा येतो. त्यानंतर वसुंधराच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि विक्रमसमोर ती भडाभडा बोलून मोकळी होते की मुद्दाम मुद्दाम करताय ना तुम्ही सगळं? ज्या माणसाने रम्याच्या बाबांना हिरावून घेतलं, माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझ्या नवऱ्याला मारलं, त्या माणसाशी सोयरीक जुळवता तुम्ही? विक्रम तू हे सगळं मुद्दाम करतोय असं म्हणत वसुंधरा सर्वांच्या समोर खुलासा करतच तिथे आता विक्रमवरतीच आरोप लावते. आता पार्थ रम्या दोघांनाही मोठा धक्का बसतो. धक्क्याने पार्थ विचारतो की सुदर्शन मामांना धनंजय काकांनी मारलं. बाबा नक्की काय आहे हे सगळं? आता त्या दोघांना कळतच नसतं, परंतु घडलेला भूतकाळ तर फक्त मानिनी, वसुंधरा आणि विक्रमलाच माहिती असतो. परंतु आता या सगळ्याला जबाबदार वसुंधरा मानिनीलाच ठरवते. ती तिथे म्हणते की मला माहिती आहे आम्ही दोघी मानिनींना अजिबात आवडत नाहीत. विक्रमच्या मनात सगळं तूच भरवलं असणार आहे. पार्थचा ब्रेन वॉश तूच केलात आणि ती मुलगी त्याच्यासाठी कशी योग्य आहे हे सगळं तू तिच्या डोक्यात भरवलं. तू मुद्दाम रम्याविषयीचे त्याच्या मनातलं प्रेम पुसून टाकलं आणि त्या मुलीचं नाव जोडलं. तेव्हा मानिनीला मोठा धक्का बसतो. आता वसुंधराचा हा झालेला गैरसमज कसा दूर करावा हे विक्रमला कळत नसतं. आता पार्थ देखील तिथे वसुंधराला समजावतो. तो म्हणतो की आत्या तू जसा विचार करते आहेस तसं काहीच नाही आहे. तेव्हा विक्रम देखील म्हणतो की हो, मानिनी आणि मला याबद्दल खरंच माहिती नव्हतं आणि आम्ही असा विचारही तुझ्या बाबतीत केलेला नव्हता आणि तू धनंजयला गृहीत धरू नकोस. अगं कोर्टाने त्याची निर्दोष सुटका केली आहे. त्यावेळी हे प्रकरण सगळं संपलंय आणि धनंजय सुदर्शन दादाच्या मृत्यूला जबाबदार नाहीये असं विक्रम तिथे ठरवतो. म्हणजेच तसं काही घडलेलं नसतं, परंतु सगळा आरोप धनंजयवरती लावून तोच कसा चुकीचा असं तिथे आता वसुंधराने कित्येक वर्षांचा राग मनात ठेवलेला असतो आणि कित्येक वर्षानंतर तो आता धनंजयचे नाव ऐकता क्षणी तोंडातून तिच्या बाहेर पडतो. वसुंधराला विक्रम समजावतो. तो म्हणतो की धनंजय दादाच्या मृत्यूला जबाबदार नाहीये. उलट दादाला वाचवण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळेसपासून त्याच्याबद्दल तू तुझ्या मनात अडीच धरून बसले आहेस. विक्रम तिथे वसुंधराला म्हणतो की तू काहीही म्हणता येईल, परंतु धनंजयसारख्या सालस माणसाच्या कपाळी हा अपराधीचा शिक्का मारणं तितकं योग्य नाही आहे. त्यावरती चिडलेली वसुंधरा त्याला जाब विचारते की आणि त्याच्याशी सोयरीक जुळवणं ते योग्य आहे वाटतं. आता विक्रम मानिनीने एवढी तिची माफी मागून तिला समजावण्याचा, तिच्या मनात धनंजयविषयी असलेली अडी दूर करण्याचा प्रयत्न करून देखील वसुंधरा त्यांचं ऐकून घ्यायलाही तयार नसते. ती म्हणते की इथे माझ्या मुलीला डावलून तुम्ही त्या धनंजयच्या मुलीला स्वीकारताय, परंतु तुम्ही त्यावेळी देखील माझ्या भावनांची कदर केली नव्हती आणि आताही तुम्ही तेच करताय. हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय. तेव्हा तिथे मानिनी वसुंधराला समजवायला जाणार तर मानिनी तिच्यावरतीच खेकसते. ती तिला म्हणते की एक शब्दही काढू नकोस तोंडातून. आणि तुम्हाला काय वाटतंय की हे सगळं मी घडू देईन आणि मी सहजासहजी असं गप्प बसेन का? आता विक्रम मानिनी दोघांना ज्या गोष्टीची भीती होती नेमकं तेच घडायला लागलेलं असतं. कारण धनंजयला देखील तीच भीती असते की नंदिनी जर इथे देशमुखांच्या घरी आली तर तिला नक्कीच वसुंधरा त्रास देऊ शकते. धनंजयचे नाव ऐकता क्षणी वसुंधराच्या तळपायाच्या का मस्तकात गेलेले असते आणि जसं त्यांनी विचार केलेला असतो अगदी त्याचप्रमाणे वसुंधरा सर्वांच्या समोर म्हणते की त्या धनंजयच्या मुलीला या घरात मी कधीच येऊ देणार नाही. हे लग्न मी होऊच देणार नाही. पार्थने फक्त रम्याच्या गळ्यातच मंगळसूत्र घालायला हवं आणि हे असंच होईल हे फक्त मी बघेन.
त्यानंतर चिडलेली वसुंधरा ही रम्याला घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते. आता इथे बाकीचे सर्वच जण मोठ्या धर्मसंकटात सापडलेले असतात, कारण पार्थला तर मनापासून नंदिनी आवडलेली असते. परंतु वसुंधराने हे लग्न होऊच देणार नाहीये असा निर्णयच पक्का केलेला असतो. तोचपर्यंत नंदिनी इकडे छानशी तयार झालेली असते आणि पार्थ सोबतच्या लग्नाची स्वप्न रंगवत असते. ज्यावेळी ती तयार होते इतक्यातच काव्य आरुषी दोघेही रूममध्ये येतात आणि आल्या आल्या ते नंदिनीला चिडवतात. त्या दोघेही गोड गोचिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी असं गाणत म्हणत तिच्या भोवती गोल फेऱ्या मारत असतात. त्यावरती नंदिनी म्हणते की तुम्ही दोघी इतके फिल्मी आहात ना, आज फक्त बघायला येणार आहेत ते मला. त्यावरती काव्य तिला म्हणते की ताई कमोन यार, मागणी घातले त्या लोकांनी तुला, ते तुला पसंत करणारच आहेत. त्यावरती तिथे आरुषी म्हणते की हो, आणि त्यांनी माझ्या ताईमध्ये काही खोडी काढून हे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला ना, तर त्या लोकांना मी बघून देईन. त्यावरती नंदिनी हसते आणि दोघींनाही म्हणते की काय ही कसली जबरदस्ती. त्यानंतर आता दोघेही नंदिनीला चिडवत असतात. तेव्हा नंदिनी त्या दोघींना तेथून घालवण्यासाठी म्हणते की जा आईला कामामध्ये मदत करा. त्यावरती काव्या मुद्दाम नंदिनीला चिडवते आणि म्हणते की कामं काय ग ताई, होतच राहतील, परंतु आईने आमच्याकडे खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे. तिने आम्हाला सांगितले की तू छान अशी तयार झाली आहे की नाही ते बघायचं आहे. तुझे अहो 1 तासानंतर येणारच आहेत ना, त्यांच्यासाठी तू छानशी तयार व्हायला तरी पाहिजे. त्यावरती काव्या पुन्हा म्हणते की ताई बघ हां, तुझ्या अहोंसाठी एवढा रिस्पेक्ट तर पुरेचा आहे का, नसेल तर आणखी वाढवते. तेव्हा नंदिनी त्या दोघींनाही म्हणते की तुम्ही जरा जास्तच बोलताय असं वाटत नाही आहे का. तर काव्या पुन्हा नंदिनीला चिडवायला लागते. तेव्हा नंदिनी तिला म्हणते की आता तुम्ही दोघी खालती जाताय की फटके देऊ. आता काव्या आरूला म्हणते की आरू, ताई वरून वरून राग जरी दाखवत असते ना, तरी मनात तिच्या अहोंचाच विषय सुरू आहे असं म्हणत त्या दोघी पुन्हा नंदिनीला चिडवतात, तिची मस्करी करतात. नंदिनी तिथे आता हात उगारते तेव्हा काव्या आरू घाबरतात. तर नंदिनी त्या दोघींनाही घट्ट मिठी मारते. तेव्हा काव्या म्हणते की काय ग ताई, कारण त्या दोघींनाही माहिती असतं की नंदिनीला रागवता नाही येणार कोणावरती, मुळात तो तिचा स्वभावच नाहीये. आता नंदिनी तिकडे पार्थची वाट पाहत असते, परंतु इथे वसुंधराने खूप मोठं धर्मसंकटातच सर्वांना अडकवून ठेवलेलं असतं आणि पार्थ नेमका त्याच टेन्शनमध्ये असतो. पार्थ आता खूपच चिडलेला असतो. रूममध्ये येता क्षणी रागाच्या भरात सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून द्यायला लागतो. पार्थ कधी असा वागलेलाच नसतो. त्यानंतर रम्याचं बोलणं त्याला आठवतं आणि तो विचार करतो की हिने मला स्कार्फ गिफ्ट केला होता, तो स्कार्फ कुठे असेल असा विचार करत तो इकडे तिकडे रूममध्ये स्कार्फ शोधायला लागतो. आता इकडे तिकडे रूममध्ये स्कार्फ शोधूनही स्कार्फ त्याला भेटत नसतो, म्हणून पार्थला आणखी टेन्शन येतं. त्यानंतर पार्थचं लक्ष नेमकं स्कार्फकडे जातच. पार्थ पटकन ते गिफ्ट पाहतो तर त्याच्या पाठीमागे टू माय पार्टनर असं लिहिलेलं असतं. तेव्हा पार्थ वैतागतो आणि म्हणतो की रम्या, अगं त्या अर्थाने मी तुला पार्टनर अशी हाक मारतच नव्हतो. त्यानंतर तो ज्यावेळी स्कार्फ पाहतो तर त्याच्यावरती रम्या पार्थ नाव लिहिलेलं असतं. आता पार्थ पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो आणि विचार करतो की रम्या हे सगळं मुद्दाम तर करत नाहीये ना. हा स्कार्फ रम्याने सांगितल्यानुसार इथेच आहे, परंतु तिने दिलेलं लेटर भेटतच नाहीये. आता ते लेटर तर श्रेयाकडे असतं, परंतु घरात ते कोणाला माहिती नसतं. आता रम्या तिथे पार्थला मनातलं सगळं सांगून मोकळी होते, परंतु पार्थ खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. विचार करतो की नंदिनीच्या घरच्यांना हे सगळं जर कळलं तर काय वाटेल त्यांना. परंतु रम्याच्या बाबाच्या खुनाचं प्रकरण नक्की काय आहे ते देखील कळत नाहीये आणि नेमकं नंदिनीच्या घरी जायचंय आज आणि हे सगळं होऊन बसलं आहे असा विचार करत आता पार्थ गोंधळून गेलेला असतो. त्याचं डोकं देखील आता भणभणत असतं. विचार करून तो पूर्ण आता सुन्नच झालेला असतो. इकडे मानिनी विक्रमला म्हणते की मी तरी तुम्हाला म्हटलं होतं, सगळं करण्याआधी आपण वसुताईंशी एकदा बोलून बघूयात, कारण त्यांच्या मनात असणारी धनंजय भाऊजींची निर्घात अजूनही पक्की आहे. आता विक्रमला देखील मानिनीचं बोलणं पटत नसतं, कारण विक्रमलाही माहिती आहे की धनंजय निर्दोष आहे. आणि चिडलेला विक्रम तिथे म्हणतो की आता वसुताईसारखं आपण अपराधीपणाचं लेबल धनंजयच्या माथ्याला लावून मोकळं व्हायचं आहे का, मला अजिबात पटत नाहीये. आणि अचानक हे रम्याचं काय आहे हे प्रकरण. त्यावरती वाणीने म्हणते की मला तर या सगळ्याचा ना मोठा धक्काच बसला आहे. परंतु रम्यामुळे विक्रमचा नुसता संताप होत असतो. तो म्हणतो की आपल्या घरच्या कोणाच्या डोक्यात असेल
की रम्या पार्थविषयी तिच्या मनात अशा भावना निर्माण ठेवून बसले आहे. ते रम्याने हे असलं काहीतरी वागून पार्थ तुला मला आपल्यासाठी सगळं कसं अवघडच करून ठेवलं आहे. त्यानंतर विक्रमने या सगळ्यांमध्ये एक तोडगा काढलेला असतो. तो म्हणतो की नाही मानिनी, मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आपण ना रम्यासाठी छानसं असं स्थळ घेऊन येईल ना की रम्याचं धुमधडाक्यात आपण लग्नच लावून देऊ. त्यावेळी मानिनीला मात्र एक वेगळीच शंका असते आणि ती विक्रमसमोर बोलून दाखवते. ती म्हणते की तुम्हाला वाटतंय तितकं हे प्रकरण सोपं नाही आहे. नक्कीच काहीतरी गोंधळ होईल. तोचपर्यंत इकडे रम्या जे काही घडलेलं असतं त्यामध्ये स्वतःला त्रास करून घेत असते. खूप जास्त रडत असते ती. रम्याने अख्खी रूम सगळी उद्ध्वस्त केलेली असते आणि पार्थच्या आठवणींमध्ये ती ढसाढसा रडत असते. आता पार्थ तिला मिळणार नाही म्हटल्यानंतर तिच्या आयुष्यात आलेलं ते खूप मोठं वादळच असतं आणि तिला सामोरं जायचं असतं. तेव्हा तिच्या मुलीची होणारी अवस्था वसुंधरा पाहू शकत नाही. वसुंधरा पटकन आपल्या मुलीसाठी धाव घेते. ज्यावेळी वसुंधरा पुढे येते तेव्हा रम्या तिच्या आईला घट्ट मिठी मारून खूप रडायला लागते. रम्या तिथे वसुंधराला म्हणते की अगं आई, हे बघ माझ्यावरती विश्वास ठेव, मी खोटं बोलत नाही आहे. पार्थने माझ्या प्रेमाच्या पत्राचं उत्तर देऊन माझ्या प्रेमाचा स्वीकार केला होता. ते पत्र मी इथे कपाटातच ठेवलं होतं. दिवस रात्र मी ते पत्र सतत पाहायचे. त्यावरती वसुंधरा तिचं सांत्वन करते. तिला शांत करत म्हणते की हे बघ रम्या, कोणी कितीही काही बोललं तरी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. माझी मुलगी चुकीचं वागणारच नाही. इकडे मानिनीला मात्र एक वेगळीच भीती असते. ती विक्रमला म्हणते की बाई, जर एखाद्यावरती मनापासून प्रेम करते ना तर तिच्यासाठी ती एक निर्मळ वाहणारी नदी असते. परंतु तिचं तेच प्रेम कोणी हिरावून जर घेतलं ना तर तीच नदी बांध तोडून सगळं जग उद्ध्वस्त करू शकते. आता मानिनीला नक्की काय सांगायचं आहे हे विक्रमच्या लक्षात येतं. हे बघा, मला रम्याची अवस्था पाहवत नाही आहे. तुम्ही देखील बघितलं किती हमसून हमसून रडत होते ती. रम्याचं इतक्या वर्षांचं प्रेम आहे. ते इतके वर्ष मनात दाबून ठेवलेलं. त्या मनातल्या प्रेमाच्या रोपाला थोडं थोडं रोज पाणी घालून तिने त्या प्रेमाच्या रोपट्याचं आता झाडच केलं आहे. त्या झाडाची मुळं तिच्या काळजात खोलवर किती रुतले आहेत कोणास ठाऊक. परंतु तेच झाड अख्ख्या मुळासकट पार्थने तिच्या मनातून उपटूनच काढलं आहे. खूप जास्त दुखावली गेली आहे ती. आता रम्याची अवस्था फक्त मानिनी समजून घेऊ शकते. आता विक्रमला मानिनीचं म्हणणं पटत नसतं आणि तो म्हणतो की अच्छा, म्हणजे आता रम्याला वाटतंय म्हणून पार्थने त्याच्या मनात प्रेम नसताना देखील तिच्याशी लग्न करायचं आहे का? त्यावरती मानिनी त्याला समजावते की नाही, परंतु तिच्या मनावरचे जे घाव आहेत, ते जे ओरखडे आहेत, ते बरे होण्यासाठी तिला थोडासा वेळ तरी देऊयात. त्यावरती विक्रमला आता काही ऐकून घ्यायचं नसतं. तो म्हणतो की पार्थने सगळ्यांच्या समोर सगळं स्पष्ट केलं आहे. हे बघ, पार्थने सर्वांसमोर सांगितलं आहे की त्याच्या मनात रम्याविषयी असलं काही नव्हतं. हा रम्याचा स्वतःचा एकतर्फी मामला आहे आणि हे सत्य वसुताई आणि रम्या या दोघींना कधी ना कधीतरी पचवावं लागणार आहे. हे बघ, रम्याशी बोलून तिच्या डोक्यातले हे विचार आपल्याला काढावे लागतील. आपल्याला सर्वात आधी तर पार्थशी या सगळ्यांबद्दल बोलावं लागेल. कारण वसुताई, धनंजय हा सगळा घडलेला भूतकाळ आता त्याच्यासमोर एका वेगळ्या पद्धतीनेच आला आहे. आता रम्याबद्दल तर आपण त्याच्याशी बोलूयात, म्हणजे त्याच्या मनात नक्की काय आहे ते आपण जाणून तरी घेऊयात. उगाच त्याच्या मनात गैरसमज नको राहिला. ते गैरसमज आपल्यालाच दूर करावे लागतील. तेव्हा तिथे मानिनीला देखील तेच वाटत असतं की पार्थ या सगळ्याचा एक वेगळाच अर्थ काढेल आणि त्यामुळे दोघांनीही आता याबद्दल पार्थशी बोलण्याचा निर्णय घेतलेला असतो. इकडे वसुंधरा तिच्या मुलीसाठी अख्ख्या जगाशी लढा द्यायला देखील तयार असते. त्यावरती रम्या तिला म्हणते की परंतु पार्थकडे बघ ना, तू असा का वागतोय? आता रम्याला देखील कळत नसतं, परंतु पिहूमुळे हा गोंधळ निर्माण झालेला असतो. तर चिडलेली वसुंधरा म्हणते की आपलेच दात आणि आपलेच होठ असल्यानंतर काय करणार ना. आता वसुंधरा स्वतः जो गैरसमज तिने करवून घेतलेला असतो पूर्वी, नेमकं तेच सगळं ते रम्याच्या डोक्यात भरवते. पाठीला पाठ लावून आलेला माझा हा भाऊ, परंतु यांना फक्त आता पैसाच दिसतोय. आता हे लग्न म्हणजे त्याच्यासाठी बिझनेस डीलच असणार आहे. जिथे त्याचा फायदा आहे ना तिथेच तो सोयरीक जोडतोय आणि कोणाशी जोडतो आहे? माझ्या वैराच्या घराशी. तेव्हा रम्याला मोठा धक्का बसतो. सगळं एका भयानक पद्धतीनेच रम्या आणि पार्थच्या समोरच
भूतकाळाचे खुलासे झालेले असतात. आजचा हा भाग इथे संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत. वसुंधरा रम्याला समजावते की का त्या पार्थसाठी स्वतःला त्रास करून घेते. तेव्हा रम्या म्हणते की पार्थ त्या मुलीशी छान हसत गप्पा मारत असेल ना. तोचपर्यंत शारदा नंदिनीला खालती घेऊन आलेली असते. पार्थची नजर नंदिनीवरून हटतच नसते. त्यावरती धनंजय म्हणतो की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, ते म्हणतात तेच खरं. तेव्हा काव्य आणि जीवा एकमेकांकडे पाहत असतात. तर मंजूच्या तिथे आता गप्प न बसता मुद्दामच वसुंधराचा विषय काढते आणि ती धनंजयला विचारते की वसुताई, रम्या हे देखील आमच्या कुटुंबामध्येच सामील आहेत. इतकं मोठं कुटुंबाची जबाबदारी सांभाळणं तुमच्या मुलीला जमेल का?